मी बनवलेले बेसनचे लाडू माझ्या ताईच्या मुलग्याला खूप आवडतात आणि गेल्या वर्षी तिने हरभरा डाळ दळून आणून ठेवली होती लाडू बनव म्हणून. आणि त्यावेळेला घराची वास्तुशांती झाली होती, घरी पाहुण्यांचं येणं जाणं चालू होतं आणि त्या गोंधळात काही मला लाडू बनवून देता आले नाहीत. तर या वेळेला सुद्धा तिने डाळ दळून आणून ठेवली आणि मला बोलली या वेळेला तरी लाडू बनवून ठेवून जा. तर म्हटलं चला लगेचच लाडू बनवायला घेऊया, नाही तर या वेळेला सुद्धा राहूनच जाईल. तर इथे 1 किलो होईल इतकं बेसन घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये रवा मिक्स केला, घरचं तूप होतं म्हटल्यावर काय मग बिनधास्त तूप घातलं याच्यामध्ये, मूठ आवळेल इतकं तूप घातलं आणि मस्त या पिठाला चोळून घेतलं. आणि त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असं हे पीठ मळून घेतलं. आता घरचं तूप होतं म्हटल्यावर तुपामध्येच हे मी मुठी केलेल्या होत्या त्या तळून घेतल्या. सोनेरी कलर येईपर्यंत या मुठी तळून बाजूला गार करायला ठेवल्या. तोपर्यंत मुली कैरी घेऊन आल्या होत्या आणि कैरी म्हटल्यावर काय माझ्या तोंडाला आता बोलताना सुद्धा पाणी सुटतंय. तर या कैरी म्हटल्यानंतर माझा जीव की प्राण आहे आणि मग आम्ही कैरी मस्त एन्जॉय केली. त्याच्यानंतर या मुठी गार झाल्यावर मी त्याला असं तोडून घेतलं. आता इथे मी या मुठी सगळ्या तोडून घेतल्या, त्याच्यानंतर गूळ घेतला, ड्रायफ्रूट सुद्धा तुपामध्ये तळून घेतलेले आहेत आणि मिक्सरमध्ये हे सगळं बारीक करून घेतलं. आता याची पावडर अशी करून घेतलेली आहे, याला दाणेदार असं मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. त्याच्यानंतर जे तळलेलं तूप होतं ते सुद्धा याच्यामध्ये थोडं थोडं घातलं आणि चांगलं मिक्स करून याचे लाडू बनवून घेतले. मस्त इथे मी बेसनचे हे चुरमा लाडू बनवून देऊन आले आणि सगळ्यांना ते लाडू खूप आवडले. तुम्हाला हे लाडू कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, गावी गेले होते ना, त्याच्यामुळे बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ अपलोड केलाय, त्याच्यामुळे व्हिडिओ नक्की बघा.